चला लगेच जास्त 5 मिनिटांचा वेळ असेल व त्यानंतर आपण लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. आजचा दिवस क्रमांक दुसरा पहिलीच मॅच एनाची वाडी विरुद्ध मोहाची वाड्यानं पहिलाच बॉल. आजच्या दिवसातील हा पहिला चेंडू मात्र सरळ एष्टांच्या शोधात होता आणि पहिल्याच बॉलवरती मात्र एष्टा मात्र गोल केल्या, दांडे गोल केले. पहिल्याच बॉलवरती हा पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना टीम ओमसाई मोहाची वाडी या संघाला फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती इथे अजय वळवी यांना जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद झालाय.
अगदी गोलंदाज अर्जुन पहिल्याच बॉलवरती ते निशाणा साधण्यात आला तो म्हणजे सरळ एष्टांवरती. अगदी या ठिकाणी फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न अजयनं जरूर केला परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला देखील नाहीये आणि 0 धावसंख्येवरती खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला धक्का लागलाय. नाही जमा करला अजून मग मॅचला भूषण. हॅलो येस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता तिसऱ्या क्रमांकावरती विनोद. पहिल्याच बॉलवरती धक्का लागला परंतु आता इथनं मोहाचवाडी टीमला नवी सुरुवात पुन्हा एकदा करावी लागेल. इथे हा चेंडू वेगवान होता अगदी बॅटरपासून दूर चेंडू फेकण्यात आला परंतु पहिल्याच बॉल या ठिकाणी आपण पाहिला खरं तर विनोद खेळत असताना अगदी सोडून दिलाय डॉट बॉल. सध्या तरी पहिल्या धाब्यासाठी मोहाचवाडी संघाला संघर्ष करावा लागतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. इथे अगदी हा चेंडू बॅटचा स्टिकर वरती आणि तदनंतर झेल आणि यष्टांच्या मागे चांगला जजमेंट. इथने अजून एक फलंदाज बाद झालाय 0 धावसंख्येवरती. दुसरा गडी गारात विनोद बॅक टू द पवेलियन. सातत्याने आपण पाहतात विकेटचा सिलसिला आता सुरू झाला. या ठिकाणी पहिल्या धाब्यासाठी संघर्ष करावा लागतोय. बॅटिंग करत असताना मोहाचवाडी संघाला पहिला चेंडू जरूर एष्टा उद्ध्वस्त झाला परंतु तदनंतर सेकंड बॉल डॉट आला आणि तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा विकेटचा पतन. विकेट या ठिकाणी आपण पाहतात या ठिकाणी मिळवलेत. गोलंदाजी करत असताना अर्जुन सध्या चांगली सुरुवात करतो आपल्या टीमसाठी. स्ट्राइक वरती नवीन बॅट्समन करण वाघमारे आपण त्यांना पाहता परंतु पहिलाच बॉल करणसाठी गुडलेन स्पॉटचा होता. टप्पा पडल्यानंतर अगदी या ठिकाणी अतिरिक्त उसली मिळाली आणि तदनंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची आतली कडा परंतु यशांच्या मागे फाईन लेगला चेंडू अडवण्यात येतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट पहिल्याच ओव्हरमध्ये. सध्या तरी ओमसाई मोहाचवाडी संघ अडचणीमध्ये सापडलाय. पहिल्या ताब्यासाठी संघर्ष. शेवटचा बॉल इथे पहिलाच अगदी मितमाने आधीच सफल झाले होते परंतु तदनंतर सॉफ्ट हँडने बॉल समोर मात्र वळवण्यात आला परंतु या चेंडूवरती थोडी मिसफिल्ड परंतु 2 धावा मिळाल्यात. षटक कंप्लीट झालं या ठिकाणी पहिलं आणि पहिल्या ओव्हरच्या खेळानंतर आपण पाहता टीमची टोटल अर्थातच मोहाचवाडी टीमची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हरचा समाप्तीनंतर 2 धाबा फलकावरती. यानंतर होणारा पुढचा सामना सिद्धिविनायक गाराव विरुद्ध कोशाणे सुनील यांचा संघ आहे. जर दोन्ही संघ इथे आले असेल तर आपण रिपोर्टिंग करायचे आहे इनिंग ब्रेकमध्ये.
टॉस केला जाईल. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज बॉलिंग मार्क वरती कपिल. इथं आपण पाहतात चांगली सुरुवात करत असताना गोलंदाजी करताना आपण पाहता येण्याची वाडी संघाला पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलं, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती, परंतु 6व्या चेंडूवरती मात्र 2 धावा एकवटल्या गेल्या. परंतु आता सेकंड ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती मात्र किरण या ठिकाणी चांगलं सुरुवात करतोय. अगदी पहिला चेंडू खेळत असताना मात्र अगदी बॅटवरती हा चेंडू घेण्यात आला, परंतु सॉफ्ट हँडनं चेंडू मात्र वळवण्यात देखील आला. परंतु या चेंडूवरती सिंगल, 3 धावा धावफलकावरती. इथे फटका चांगला आहे बॅटच्या रेडरमध्ये, ऑन साइडला उडवलाय, फटका दमदार आहे, चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. करणच्या बॅटमधून येत आहेत रन, षटकार. षटकार इथे मात्र लगावत असताना करण हा चेंडू देखील वेट अँड वॉच, टप्पा पडल्यानंतर अगदी हा चेंडू थोडा स्लो झाला आणि तदनंतर मात्र हलक्या हाताने फक्त टर्न करण्यात आलं आणि या चेंडूवरती एक सिंगल. षटकार आल्यानंतर गोलंदाज सध्या कमबॅक करतोय, परंतु सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 10 या धावफलकावरती. 10 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हरमध्ये धावा होत आहेत. स्ट्राइक वरती सलामीवीर किरण. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन साइडला हुक केलाय, फटका येते दमदार आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत, जज करतायत तिथे नक्कीच जजमेंट भरपूर चांगला आहे आणि इथून अजून एक धक्का लागेल. सलामीवीर किरण यांना देखील परतावा लागेल. परतीच्या प्रवासाला अगदी ओमसाई मोहाचीवाडी संघाला हा लागतोय. 3रा धक्का, फलंदाज बाद. अगदी या ठिकाणी कपिल गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी षटकार आल्यानंतर सिंगल आणि सिंगल नंतर मात्र विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन बॅटर मनीष आलेत. पहिलाच बॉल लेट कट केलेत. अगदी फक्त दिशा देण्याचं काम, गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु या चेंडूवरती सिंगलच्या मदतीनं अगदी मनीष आपला अकाउंट इथं ओपन करत असताना सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 11 धावा. ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत आपण पाहतात 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला या ठिकाणी आणि हा चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. अगदी 3 खेळाडू आले होते, परंतु या ठिकाणी कॉलिंग झाली नाहीये. जर का कॉलिंग झाली असेल तर एखादा तरी खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचला असता, परंतु या चेंडूवरती पाहिला तर 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक दुसराही संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ओमसाई मोहाचीवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 13 धावा धावफलकावरती. सुरुवातीचे 2 षटक इथनं कंप्लीट झालेत. आता उर्वरित 2 षटक, 4 षटकांचा हा सामना आहे. 4 षटकांमध्ये इथे येण्याच्यावेळी टीम समोर मोहाचीवाडी संघाला कमीत कमी मी तर म्हणेन 35 ते 40 पर्यंत धावसंख्या जमा करावी लागेल, कारण की मोहाचीवाडी टीमकडे देखील एक चांगला बॉलिंग अटॅक आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज अनिल. पहिला चेंडू इथं आपण पाहिलं तर मनीषसाठी गुड लाईन स्पॉटचा होता. बॅकफुटवरती येत असताना कट करण्याचा प्रयत्न, परंतु या पहिल्या चेंडूवरती ही पहिली सिंगल मात्र एकवटत असताना सिंगलच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती. गुडलेन स्पॉटचा पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू टप्पा पडल्यानंतर
सरळ शरीराचा वेध घेणारा आणि पंच देखील इथे सांगतात की लेग बाईजच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतात ही एक धाव मिळेल. 15 धावा. सध्या तरी धावांसाठी संघर्ष करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतात ओमसाई मोहाचेवाडी हा संघ. गेम ऑन. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू. अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथनं मनीषला देखील थांबवण्याचं काम सध्या येण्याची वडी संघ करतोय. चांगली त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये अर्जुननं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये कपिल आणि आता अनिल तीनही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. परंतु आताचा हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. वाईडचा इशारा पंच करतायत. फुलर लेन स्वीप केलाय. फटका इथे चांगला आहे अगदी बॅटच्या रेडार मध्ये आणि तदनंतर बॉलला पाठवलं सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चांगला शॉट, चांगला फटका होता या ठिकाणी. शॉट सिलेक्शन भरपूर चांगलं होतं. फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉलला तुम्ही कुठेही खेळू शकता आणि इथे आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगची दिशा त्या ठिकाणी निवडण्यात आली आणि तदनंतर अगदी या चेंडूवरती लिहिलं होतं 6 धाबा आणि अगदी षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 22 धाबा फलकावरती. ओव्हरचा विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे देखील फटका चांगला आहे. अगदी मिड ऑफला हा चेंडू पाठवला परंतु त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग. बॉलला अडवण्यात आलंय. चांगला स्टॉप, वेल स्टॉप, परंतु एक धाव सिंगलच्या मदतीने 23 धाबा आहेत. 23 धाबा. शेवटचा बॉल. इथे फटका फसलाय. झेलची संधी आहे. उंची जास्त आहे, अंतर कमी, परंतु अनिल स्वतः पोहोचले होते. अगदी त्यांच्या मित्रमंडळीनं आवाक्याच्या बाहेर हा झेल होता परंतु तदनंतर कॅच ड्रॉप झाल्यानंतर तब्बल 3 धाबा इथनं धावून पूर्ण केल्या. दोघांची रनिंग बिटवीन द विकेट फार सुंदर होते. दोघांचा ताळमेल मात्र भरपूर चांगला. दोघांमध्ये आय कॉन्टॅक्ट चांगलं पाहायला मिळालं आणि खरं तर या ठिकाणी 3 धाबा कंप्लीट झाल्या. षटक क्रमांक 3 देखील संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 26 धावा फलकावरती आहेत. आतापर्यंत चांगल्या स्कोरच्या दिशेने ओमसाई मोहाचेवाडी संघ वाटचाल करत असताना आता उर्वरित शेवटचे 6 चेंडू आहेत आणि इथनं या येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये आता सातत्याने अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. येण्याच्या वेळी संघासमोर 35 ते 40 धाबा संख्येचं आव्हान जर दिलं तर नक्कीच मोहाचेवाडी संघ एक चांगली फाईट इथे देऊ शकतो कारण की चांगला बॉलिंग अटॅक आहे. परंतु दुसऱ्या बाजूला येण्याचेवाडी टीम या टीमकडे देखील एक चांगला बॅटिंग ऑर्डर आहे. शेवटचे षटक गोलंदाज छगन बॉलिंग मार्कवर. गुडलेन स्पॉटचा बॉल. इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला चेंडू पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहेत. जजमेंट इथे चांगला आहे आणि इथे पहिल्याच बॉल वरती छगन यांच्या अकाउंट मध्ये हा विकेट पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. फटका चांगला होता परंतु गॅप मध्ये खेळायचं होतं परंतु अगदी सरळ लॉंग ऑफचा खेळाडू या ठिकाणी निवडण्यात आला आणि चांगली कॅच त्या ठिकाणी जजमेंट पाहायला मिळाली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुरेश. फुल टॉस होता. फटका फसलाय. फाईन लेगला खेळाडू आहे तिथे अजून एक झेल. यस पंचांचा इशारा नोचा आलाय. स्क्वेअर लेगचे पंच त्यांनी देखील लगेचच सांगितलं की नो बॉल आहे. बीमर चेंडू. हाईट फॅक्टर जास्त आणि तदनंतर आता इथे जीवनदान मिळालंय. 9+1 2 धाबा फलकावरती ऍड 28 धावा.
नेक्स्ट मॅच रिव्ह्यू आहे का नाही? फ्री हिटचा चेंडू बॅटची एज, परंतु फर्स्ट स्लिप मध्ये कॅच होते. कॅच ड्रॉप. यस, इथे पंचांचा फिंगर फलंदाज इथे रन आउटच्या माध्यमातून बाद होईल. अगदी या ठिकाणी झेल जरूर ड्रॉप झाले, परंतु तदनंतर फ्री हिटच्या चेंडूवरती तुम्ही फक्त रनआउट होऊ शकता आणि ते रनआउट इथे केलंय. फलंदाज इथे होईल बाद सुरेश, आणि सुरेशला देखील आता इथनं मैदान सोडावं लागेल. अजून एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक इथे लागतोय तो 5वा टीम ओम साई मोहाचीवाडी या संघाला. यस, अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. तर चला नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक काराव आणि कोशाने असेल. तर चला दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉससाठी इथे यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक काराव विरुद्ध कोशाने. इथे ओव्हरपेच चेंडू होता, परंतु यस बॅटची एज आहे आणि अजून एक इथनं विकेटचा पतन होईल. सातत्याने विकेटचा सिलसिला आता इथनं सुरू झालाय. तब्बल 6वा धक्का लागतोय. अर्धा संघ इथनं गारात केला टीम येण्याचेवाडी संघानं. स्ट्राइक वरती नवीन बॅट्समन लक्ष्मण, त्यांना आपण पाहतात, परंतु आता इथनं शेवटच्या 3 बॉल वरती अगदी अजून मी तर म्हणेन कदाचित 8 ते 9 ते 10 धाबांचा विचार करत असेल, परंतु एखादा मोठा फटका खेळावा लागेल. इथे पंचांचा इशारा वाईट येतोय. एक अबांतर धाव मिळेल. अबांतरच्या मदतीने 29 धाबा फलकावरती. इथे फुल लेंथ आहे. यष्टा खुल्ल्या होत्या. अगदी हा चेंडू मात्र यष्टांवरती आणि तदनंतर अजून एक धक्का लागेल. सातत्याने विकेट. पहिला चेंडू पासून विकेट आला होता आणि आता सातत्याने 4थ्या चेंडूवरती विकेट. लगातार इथे आपण पाहतात 4 फलंदाज बाद झाले. 2 कॅच आउट, 2 मित्र म्हणेन स्टंप झाले आणि 1 रनआउट. अगदी या ओव्हरमध्ये 1 स्टंप झाला, 1 रनआउट आणि 2 कॅच मात्र या ठिकाणी पाहायला मिळाले. अशा रीतीने तब्बल 4 बॉलमध्ये 4 फलंदाज बाद झालेत. शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा फार महत्त्वाच्या असतात, परंतु या ठिकाणी उलट पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलपासून विकेट, परंतु तदनंतर आपण पाहता सातत्याने विकेट. शेवटचे 2 बॉल शिल्लक, परंतु मनीष पूर्णपणे इथे विचार करत असेल की एखादा चेंडू जरी मिळावा. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉलला ढकललाय आणि बॉल पाठवलाय सरळ श्यामच्या बॅटमधून. अप्रतिम फटका, फ्लॅट फटका, बॉल सीमा पार, षटकार. अगदी 9व्या क्रमांकावरती श्याम मैदानाच्या आतमध्ये गेले आणि पहिल्याच बॉल वरती षटकार खेचलाय. आता शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. पहिल्या बॉल वरती षटकार खेचल्यानंतर बॅट्समनचा आता कॉन्फिडन्स इथनं उंचावला गेला असेल आणि आता षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 35 धाबा फलकावरती आहेत. शेवटचा बॉल. हा देखील फटका चांगला आहे, परंतु फटक्यामध्ये ताकद नाही आहे, परंतु झेल होती आणि झेल इथे ड्रॉप. 2 धाबा तर कंप्लीट. तिसराचा प्रयत्न करतायत आणि या ठिकाणी 3 धाबा देखील कंप्लीट झाल्यात. 4थ्याचा प्रयत्न करतायत आणि आता इथे फलंदाज बाद असतील. यस, 3 धाबा इथं कंप्लीट आहेत. 35 + 3 तब्बल 38 धाबा आणि 39 धाबा संख्येचा टार्गेट या ठिकाणी ओमसाई मोहाचेवाडी संघानं खरं तर येण्याचेवाडी संघाला दिलाय. 24 बॉल आणि 39
धावसंख्येची गरज आहे.
साठी लाख लाख शुभेच्छा. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती, आकाश स्ट्राईक वरती. कपिल आहे त्यानं पहिलाच बॉल बॅटच्या समोर, पहिल्याच बॉलला सरळ उडवलाय. अगदी लॉंग ऑन च्या डोक्यापर्यंत चेंडूला पाठवलाय सीमारच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती धमाका, पहिल्याच बॉल वरती षटकार. पहिल्याच बॉल वरती कपिलच्या बॅट मधून षटकार आलाय. पहिल्याच बॉल वरती धमाकेदार सुरुवात. अगदी जिथे वारा तिथेच मारा. अगदी ज्या ठिकाणी वारा जास्त आहे त्याच ठिकाणी मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉल वरती झालाय. आता चेंडू खेळची संधी आहे तिथे आपण पाहता खरं तर क्षेत्ररक्षक सुरेश होते आणि चांगला जजमेंट सुरेश यांचा. चांगले कॅच त्या ठिकाणी विडाऊनला क्लिअर करी आणि दुसऱ्याच बॉल वरती कपिल आणि कपिलला दाखवलाय पवेलियनचा रस्ता. फलंदाज बाद अनिल. अगदी येण्याची वाडी संघ म्हटलं तर हिरामन दादा आमचे नक्कीच खरं तर ते देखील या सामन्यांचा नक्कीच आनंद लुटत असतील आणि हिरामन दादा यांचं आपण करूयात मनपूर्वक स्वागत. सातत्याने ते अगदी आपल्या टीमला नेहमीच सपोर्ट करतात. नक्कीच ते देखील या सामन्यांचा आनंद लुटत असतील, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मॅच ऑन करूयात. पहिल्याच बॉलमध्ये षटकार केस लावता परंतु तदनंतर गोलंदाजाने केलेला कमबॅक. अगदी फलंदाजाला डगआउट मध्ये जावं लागलं. नवीन फलंदाज सुनील. इथे कदाचित झेलची संधी होती का, परंतु यष्टीरक्षक नक्की त्या ठिकाणी अगदी क्लोज होते. चांगला प्रयत्न झाला बॉल गॅदर करण्याचा परंतु बॉल हातामध्ये आला नाही आहे आणि तदनंतर इथे आपण पाहतात अगदी चेंडूवरती धावा देखील नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर टीमची धावा संख्या 6 वरती पाहायला मिळते. सध्या तरी चांगला कमबॅक करत असताना आकाश. इथे देखील फटका फसलाय. झेलची संधी आहे डीप मध्ये. विनोद इथे चुका होणार नाहीयेत. चांगलं जजमेंट आहे. कॅच इथे कंप्लीट झाल्यानंतर अगदी आपण पाहता एक चांगलाच मी तर म्हणेन जल्लोष करतोय आणि फलंदाजाला मात्र इथे आपण पाहतात बाद व्हावं लागेल. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतोय टीम येण्याची वाडी संघाला. फलंदाज इथे सुनील. बॅक टू द पवेलियन. पहिला षटकार आल्यानंतर इथनं सुरेख कमबॅक केलाय. सुंदर कमबॅक करत असताना आकाश स्ट्राईक वरती. नवीन बॅटर छगन आहेत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु यस पंचांचा इशारा. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे म्हणजेच व्हाईट बॉल. अवांतर धावेतनं मिळेल. अवांतर धाबा संख्येच्या मदतीने 7 धाबा दाखल कावरती. चांगला कमबॅक इथनं सध्या सुरू आहे. हाती गेल चेंडू लो फुल टॉस. अगदी सॉफ्ट हँडनं चेंडू मात्र वळवण्यात आला परंतु मिड विकेट रिजनमध्ये ते खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग मनीष होते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एकच धाव. 8 धाबा फुलकावरती आहेत. अगदी जो रिक्वायर्ड रन रेट पाहिजे त्याच रिक्वायर्ड रन रेट वरती सध्या वाटचाल करत असताना इथे फुल टॉस बॉल. चुकीची लाईन आणि लेंथ त्याला मात्र पाठवलाय सरळ. अगदी पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे भरपूर लांबच लांब हा षटकार पाहायला मिळतोय. अनिलच्या बॅटमधून हा षटकार. पहिला चेंडू खेळत असताना मात्र स्वतःवरती असलेला आत्मविश्वास आणि त्यात पहिल्याच बॉलवरती मात्र षटकार पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना येण्याची वाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 14 या धावसंख्येवरती. 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा इथनं वसूल केल्यात म्हणजे चांगली सुरुवात. विकेट जरूर आले परंतु त्याचा भान न ठेवता अनिल इथे चांगली सुरुवात करतोय. मी मगाशीच म्हटलं की येण्याची वाडी या संघाकडे एक चांगला बॅटिंग ऑर्डर आहे आणि इथे आपण पाहिलं तर
सुरुवातीला कपिलनं चांगली सुरुवात केली, परंतु तदनंतर लगातार विकेट आले. जसे सिंगल मिळाले अनिलला आणि लगेचच षटकारानं आपलं अकाउंट या मॅचमध्ये ओपन केलं. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतात करण वाघमारे, त्यांना आपण पाहता. यानंतर होणारा पुढचा सामना पाहायला मिळेल तो म्हणजेच सिद्धिविनायक कारा विरुद्ध कोशाने. या दोन दिग्गज संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. एक चांगली लढत ती देखील पाहायला मिळेल. आज सर्वच लढती या रफ अँड टफ पाहायला मिळतील. पहिलाच बॉल, गुडलेस स्पॉट, टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट इथे दिलाय. गरज होती का प्रश्न विचारले जातात. जर का डायरेक्ट हिट झालं असतं तर इथे फलंदाज देखील बाद होऊ शकले असते, परंतु इथे आपण पाहतात नशीब बलवंत म्हणावं लागेल फलंदाजांचं. जिथे सिंगल होती तिथे 2 धाबा पाहायला मिळतील. इतने धाबा डिफेंड करायचे आहेत, वारंवार धाबा खर्च करून चालणार नाहीये. अगदी हा चेंडू समोर होता, अगदी यॉर्कर लेंथवरती चेंडू फेकण्याचं काम मात्र करणनं केलं, परंतु या चेंडूवरती आपण पाहता कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल मॅचमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक डॉट बॉलला फार महत्त्व दिलं जाईल, कारण की धाबा डिफेंड करायचे आहेत. इथे शॉर्ट ऑफ लेन आहे. आता इथनं चेक केलं जाईल की हा चेंडू कुठे टर्न झालाय आणि पंच सांगतायत की पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. अर्थातच वाईट बॉल आहे. एक अवांतर धाव इथनं मिळाली. अवांतरच्या मदतीने 17 धावा धाव फलकावरती. वेगवान चेंडू, गुड लेन्स स्पॉटचा चेंडू, पट्टप्पा पडल्यानंतर अगदी इथं आपण पाहिलं तर सबमरीन डिलिव्हरी, अगदी जमिनी लगत हा चेंडू होता. बॅट्समनचा जजमेंट होता, अगदी त्या जजमेंटला बीट करणारा हा चेंडू. डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा धावा संख्या आपण पाहतो तर 17 वरती पाहायला मिळते. 17चा खतरा सध्या या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु लगातार 17 या धावा संख्येवरती 2 चेंडू डॉट आलेत. प्रत्येक डॉट बॉल हा भरपूर महत्त्वाचा आहे या मॅचमध्ये. सध्या करण कमबॅकिंग ओव्हर करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 14 आल्या, परंतु तदनंतर आतापर्यंत चांगली गोलंदाजी, परंतु आताचा हा चेंडू पुन्हा एकदा पाहावा लागेल. पुन्हा एकदा पंच दर्शवतायत की हा चेंडू वाईट बॉल आहे. एक अवांतर धावेतनं मिळेल आणि अवांतर धावा संख्येच्या मदतीने 18 धावा धाव फलकावरती. सामना जिंकण्यासाठी अजूनही 21 धावा पाहिजे त्या मॅचमध्ये. 14 बॉल 21 ची गरज. प्रत्येक ओव्हरमध्ये कमबॅक करणं फार महत्त्वाचं, परंतु दुसऱ्या बाजूला फलंदाजांना ही चांगली बॅटिंग करणं फार महत्त्वाचं, परंतु इथे अगदी अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन आपण पाहता तिथे छगन होते, त्यांच्यापासून दूर गोलंदाजी केली जाते आणि हा चेंडू डॉट. शेवटचा बॉल. यस, पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. पुन्हा एकदा वाईट बॉल. आतापर्यंत 3 वाईट चेंडू फेकलेत मैदानाच्या आणि टीमची टोटल 19 धावा. जर का 3 चेंडू वाईट आले नसते तर 16 धावा राहिल्या असत्या, परंतु या मॅचमध्ये आपण पाहतात वाईट भरपूर आलेत. गुडलेन स्पॉट, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, परंतु आता इथे आपण पाहतात हा चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरे संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की आता हा सामना येण्याचे वेळेस संघ अगदी एकतर्फी सामना जिंकू शकतो, परंतु तसं घडलं नाहीये. सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक झालाय आणि आता इथनं सामना पाहायला मजा येईल. आता उर्वरित समीकरण राहिलंय 12 चेंडू आणि 20 धावा संख्येची गरज. म्हणजेच प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट असेल ते म्हणजेच 10.00चं, म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 10 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकायचा असेल तर. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत या क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं फार कठीण आहे. आता हे टर्निंग पॉईंट षटक आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती विनोद कातकरी, परंतु सलामी वीर समोर आहे. अगदी मोहाचीवाडी टीमसाठी नक्कीच मी तर म्हणेन जर का हा सामना जिंकायचा असेल तर
अगदी अनिलला टार्गेट करावं लागेल या मॅचमध्ये, परंतु अनिल या ठिकाणी एक हार्ड हिटर बॅट्समन आहेत. ते नेहमीच खरं तर आपला नॅचरल क्रिकेट खेळत आहेत, नैसर्गिक क्रिकेट खेळत असताना आम्ही कित्यंदा अनिलला पाहिलं आहे. परंतु या मॅचमध्ये आता नक्कीच अनिलला कंट्रोल क्रिकेट खेळावं लागेल. 12 चेंडू 20 धाबसंख्येची गरज आहे. पहिला सामना रफ अँड टफ पाहायला मिळतोय. तिसरं षटक, इथे पहिलाच बॉल. मगाशीच म्हटलं अनिल हा नेहमीच अटॅकिंग मूड मध्ये असतो, आपला नॅचरल क्रिकेट खेळतो आणि पहिलाच बॉलला अगदी आपण दाखवलंय आसमान, बॉल सीमा पार, षटकार. अगदी या मॅच मध्ये आता मोहाचेवाडी संघाला फक्त अनिललाच टार्गेट करावं लागेल आणि इथे अनिल आपण पाहतात सध्या चांगली बॅटिंग करतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र सामन्यांचा पूर्णपणे समीकरण बदलवून टाकले. आताचा हा चेंडू फुलर लेनचा होता, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु इथे घडलंय काय खराब थ्रोफेकी आणि तदनंतर जीवनदान मिळालंय ते म्हणजे छगनला. इथे विकेट जरी आला असता तरी देखील येण्याची वाडी संघावरती थोडासा तरी दबाव निर्माण करू शकले असते, परंतु इथनं डॉट बॉल, सातत्याने डॉट बॉल आले तर समोरचा फलंदाज नक्कीच दबावामध्ये येऊ शकतो. सध्या तरी दोन्ही संघ या मैदानाच्या आतमध्ये मेहनतींची पराकाष्ठा करतायत. पुन्हा एकदा लो फुल टॉस चेंडू ऑन साइडला टर्न केलाय, तिथे आपण पाहतात खरं तर पुन्हा एकदा सुरेश आले. चांगली फिल्डिंग सुरेश यांच्या माध्यमातून. या चेंडूवरती एक सिंगल, अगदी चांगली फिल्डिंग. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं, तब्बल 4 क्रिया एकाच ॲक्शन मध्ये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 26 धाबा. अजूनही 13 धाबा संख्येची गरज. इथे हा चेंडू चांगला आहे, अवे फ्रॉम दी बॉडी. सातत्याने आपण पाहतात डॉट बॉल खेळत असताना छगन, परंतु छगनला इथं नक्कीच लक्षात ठेवावं लागेल की इथून सिंगल डबल आल्या तरी देखील सामना आपल्या बाजूने येऊ शकतो. जर का सिंगल डबल आले तर गोलंदाजावरती देखील दबाव बनू शकतो, परंतु या ठिकाणी डॉट बॉल येत आहेत. 8 बॉल 13 ची गरज. बॉलर बॅक टू ड्राईव्ह, अगदी टॅप फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंडरम बॉक्स टाईलनं मात्र हा फटका पाहायला मिळतोय, परंतु या चेंडूवरती देखील एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचते ती 27 या फलकावरती. मॅचचा गणित पुन्हा एकदा बदलत असताना पहिल्या बॉलमध्ये जरूर षटकार आला होता, परंतु तिथनं कमबॅक राहिलंय विनोद कातकर यांचा भरपूर चांगलं. आता 7 बॉलमध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू फार महत्वाचा. इथे फटका चांगला आहे, बॉल अगदी सरळ रेषेमध्ये पाठवलाय. तिथे विषक मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत. सुरेश, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि या चेंडूवरती अवघी एक सिंगल. 28 धावा झाल्यात. आता येणारे 6 बॉल आणि 11 धावा संख्येची गरज. 6 मध्ये 11 बनवायच्या आहेत. शेवटचा षटक कोणता गोलंदाज मात्र येथे गोलंदाजी करेल हे देखील फार महत्वाचं आहे. दोन्ही टीमकडे हा सामना 50-50 बॅलन्स मध्ये आहे. इथनं एखादा चांगला चेंडू, एखादा विकेट किंवा एखादा डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतो टीम ओमसाई मोहाचेवाडी संघ, परंतु दुसऱ्या बाजूला एका दुसरा मात्र मोठा फटका आला तर सामना फिनिश देखील होऊ शकतो, कारण की सलामीवीर इथे अनिल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे. चांगली बॅटिंग सध्या करत असताना अनिल मैदानाच्या आतमध्ये कंट्रोल बॅटिंग पाहायला मिळते. आता मॅच आपण पाहता येणारे 6 बॉल आणि 11 धाबसंख्येची गरज. 12 चेंडू 20 धाबसंख्येची गरज असताना पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार, तिथून असं वाटलं होतं की याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश होईल, परंतु गोलंदाजी करत असताना विनोद यांनी मात्र चांगला कमबॅक केलाय. 4थे षटक. इथे पहिलाच बॉल अतिरिक्त उचली, परंतु इथे 1 बाउन्स न येता आता गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाते. पहिलाच बॉल हा डॉट आलाय, परंतु इथे सध्या तरी आपण पाहता यष्टांच्या मागे तिथे अजय होते. नक्कीच अजय ना तो मागे, येस अजय होते. नक्कीच अजय यांनी चांगला चेंडू अडवलाय. डॉट बॉल. फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. तिथे आपण पाहता डीप मध्ये सुरेश आहेत. थोडेसे मिसफील्ड, परंतु आता इथनं 2 धावा मिळतील. प्रत्येक बॉलवरती आता 2-2 धावा येणं फार महत्वाचं. कंपल्सरी चेसिंग
आणि कंपल्सरी ड्रेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. खरं तर काल देखील भरपूर चांगले सामने पाहायला मिळाले. कालचा विचार केला तर अगदी मलंगड संघ टॉप 4 मध्ये पोहोचलाय. इथे फटका दमदार आहे. गुड लेन स्पॉट, वेट अँड वॉच, बॉलला पाठवलाय सीमा पलीकडे, 6 धाबा, षटकार. षटकार आल्यानंतर आता मागचा गणित बदललंय. जिथे 4 बॉल मध्ये 9 पाहिजे होते, आता तेथे 3 बॉल मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. क्रिकेटचं गणित आहे. अप अँड डाऊन, चढाव उतार, सातत्याने रंग बदलणारा क्रिकेटचा डाव. मात्र या 2 संघांमध्ये सुरुवातीला असं वाटलं होतं की येण्याचेवाडी संघ जिंकेल, परंतु तदनंतर मोहाचेवाडी संघाच्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतात इथे येण्याचेवाडी संघ कमबॅक करत असताना 3 बॉल 3 धाबसंख्येची गरज आहे. तीन बॉल आणि 3 धाबसंख्येची गरज. परंतु इथे हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय. आता मात्र चेंडू जास्त आणि धावा कमी, अर्थातच 3 बॉल आणि 2 धाबसंख्येची गरज. इथे देखील फटका दमदार आहे. पूल केलाय, पूल मात्र ब्युटिफुल. चेंडू सीमा पलीकडे, मॅच विनिंग. या ठिकाणी फटका अनिलच्या बॅट मधून सामना जिंकलाय तो म्हणजेच येण्याचेवाडी या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक मोहाचेवाडी संघ. अगदी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो. अगदी त्यानं मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीपासून संघर्ष केला आणि अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये देखील संघर्ष केला. अर्थातच अनिल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही संघ आपण शेक हँड करायचा आहे. दोन्ही संघ आपण एकमेकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत.